माझी म्हाळसाई, माझी बाणाई, माझी प्रिय पत्नी कांचन, ती मला म्हणाली की नेहमी नेहमी तू जात असतोस, कधी जेजुरीला जात असतोस, श्री खंडेरायांचं दर्शन घेतोस, म्हाळसाईचं बाणाईचं दर्शन घेतो, तू कधी कधी आदमापूरला जात असतोस, श्री संत बाळूमामांचं दर्शन घेत असतोस, तू पंढरपूरला जात असतोस, पंढरपूरला चालत वारकऱ्यांबरोबर यात्रा करत जात असतोस, साक्षात श्री पंढरपुराचं त्या विठ्ठलाचं दर्शन घेतोस. पण त्या तिकडे गेल्यानंतर जो येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष होतो तो तिला प्रत्येक वेळी ऐकायला येतो. आज जेव्हा मी बाहेर पडलो तर ती म्हणाली कुठे निघालास? मी तिला एवढंच म्हटलं की मी माझ्या कुटुंबाला भेटायला निघालेलो आहे. तर माझ्या या कुटुंबाचा आवाज त्या माऊलीपर्यंत मला पोचवायचा आहे. येळकोट येळकोट हे पुण्याच्या वेशीपर्यंत थोडस आहे. मला हा आवाज आमच्या रायगड पर्यंत, रायगड आमच्या छत्रपतींचा, आमचा राजांचा रायगड तिकडचा मी आहे, त्यांचं पहिला आरमार जिथे प्रस्थापित झाला अशा अलिबाग मधला मी आहे. त्या अलिबाग पर्यंत सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या अलिबाग पर्यंत मला आपल्या या खराडीच्या कुटुंबाचा आवाज पोहोचवायचा आहे. येळकोट येळकोट कुठेतरी लोणावळ्यापर्यंत आवाज गेल्यासारखा वाटतो. बघा मला आवाज अजून दूरपर्यंत पोहोचवायचा आहे. माझ्या खराडीच्या कुटुंबाचा आवाज मला तिथपर्यंत पोहोचवायचा आहे. येळकोट येळकोट थोडं अलिबागच्या वेशीपर्यंत आलाय, मला अलिबागच्या घरापर्यंत आवाज पोहोचवायचा आहे. येळकोट येळकोट हो, हा माझ्या कुटुंबाचाच आवाज आहे. धन्यवाद महाराज. मी इथे येऊन तुमच्या समोर बोलण्या एवढा मोठा नाही, मी खूप लहान आहे. माझी काही चूक होत असेल बोलण्यामध्ये, शब्दांमध्ये, तर कृपया बस क्षमा करा, एवढंच मी आपल्याला सगळ्यांना सांगतो. आपण जेव्हा जेव्हा घराबाहेर पडतो तेव्हा प्रत्येक वेळी आपल्याला परमेश्वर संकेत देत असतो. हे संकेत पावलं पावली मला येत असतात. आज मी तुमच्या समोर जो उभा आहे तो देवदत्त नागे किंवा ज्यांनी श्री खंडेरायांचं स्वरूप साकारलं, त्याहीपेक्षा मी तुम्हाला सांगतो आज तुमच्या समोर